लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की जीवानंदिनी आता दत्तक बाळ घेण्याचा निर्णय फायनल करणार. तर आता चित्राचं खोटं आता मानिनी काकूंसमोर येणार. तर दुसऱ्या बाजूला गुरुजी काव्याला आणि मानिनी काकूंना एक खूप मोठा संकेत देणार. आता नेमकं गुरुजी काय संकेत देत आहेत, काय घडतं आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जी काव्य असते तिला मानिनी काकूंनी लोकर दिलेली असते आणि लोकर देऊन त्यांनी काव्याला सांगितलेलं असतं की काव्या, या लोकरने तू लोकर काम कर, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी छान स्वेटर वगैरे काहीतरी बनव. मग काव्या आता ते करायला घेते खरं, पण तिला काही त्या लोकरने काहीही करायला जमत नसतं, कारण मुळात काव्याने कधीही लोकर काम केलेलंच नसतं. मग आता काव्या म्हणत असते, अरे मी तर या सगळ्याचा नुसता गुंता करून ठेवला, उगाचच खराब केला मी हा धागा, काय करू आता, हा गुंता कसा सुटणार, कसा सोडवायचा, असं सगळं काव्या बडबडत असते. आणि आता त्याच वेळी त्या ठिकाणी गुरुजी आलेले असतात. आता गुरुजींना तिकडे आलेलं बघून काव्या म्हणते, गुरुजी तुम्ही या ना, या प्लीज, या बसा. ते गुरुजींना बसायला वगैरे देते. गुरुजी बसून घेतात. त्यानंतर मग गुरुजी काव्याला म्हणत असतात, काय झालं, तुझ्याकडून फक्त धाग्याचा गुंता सुटत नाही आहे, पण अजून तर माणसांचा गुंता सोडवायचा बाकी आहे, मग तेव्हा काय करशील. त्यावर काव्या म्हणते, गुरुजी तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे मला कळलं नाही, तुम्ही जरा स्पष्टपणे बोललात तर कदाचित मला काहीतरी समजेल. गुरुजी म्हणतात, काव्या, प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात झालेला गुंता आपल्याला सांगतेच असं नाही. आता ज्याप्रमाणे हा धाग्याचा गुंता झाला आहे तो तुला दिसतोय, तुला तो सोडवायचा आहे, तसंच लोकांच्या आयुष्याचाही गुंता होतो. मग ती कधी आपल्या घरचे असतात, कधी बाहेरचे असतात. त्याबरोबर मग मानिनी काकू त्या ठिकाणी येतात. मानिनी काकू म्हणतात, अरे गुरुजी तुम्ही या ना, या प्लीज बसा, किती दिवसांनी आलात. त्यावर गुरुजी म्हणतात, काही नाही, विचार केला मानिनीला तर काही आपली आठवण येत नाही, मग आपणच आता मानिनीची जाऊन चांगली भेट घ्यावी, मानिनीच्या घरी आनंदाचा क्षण आहे, मानिनीला चांगल्या शुभेच्छा द्याव्या, म्हणून विचार केला की स्वतःच यावं न बोलवता, म्हणून आलो. त्यावर मानिनी काकू म्हणतात, नाही हो गुरुजी, असं काही नाही आहे, सध्या 2-2 पाळणे हलणार आहेत ना घरात, दोन्ही सुना प्रेग्नंट आहेत ना, त्यामुळे मला खूप जास्त कामाचा ताण येतो आणि त्यामुळे खरंच कोणाशी फोनवर वगैरे बोलायला फारसा वेळही मला मिळत नसतो, म्हणून तुम्हाला खरं तर कॉन्टॅक्ट एवढे दिवसांपासून करायला मला मिळालंच नाही, पण ह्या 4-5 दिवसात मी तुम्हाला भेटायला येणारच होते. काव्याची चोरोटी भरून झाली, आता नंदिनीची चोरोटी भरायची आहे. तर त्यावेळी तुम्हाला विचारायचं होतं की दोघींचं सगळं छान होईल ना, तुमच्याकडनं दोघीं सुनांसाठी आशीर्वाद घ्यायचे होते. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, दोघींसाठी. त्यावर मानिनी काकू म्हणतात, हो. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, वा वा, छान, देईन ना, देईन, आशीर्वाद जरूर देईन, पण नक्की कशासाठी आशीर्वाद हवा आहे ते सुद्धा बघ. नाही म्हणजे प्रत्येक वेळी जे चित्र दिसत असतं तेच चित्र खरं असतं आणि तेच चित्र बरोबर असतं असं नसतं, नाही का, ते चित्र कधी कधी खोटंही असतं. त्याबरोबर मानिनी म्हणते, गुरुजी काय बोलताय तुम्ही हे. त्यावर गुरुजी म्हणतात, रेताळ प्रदेश, रेगिस्तान, तिथलंच बघ, तिथे आपल्याला पाण्याचा भास होतो पण तिथे पाणी नसतं, तिथे आपल्याला जमिनीचा भास होतो पण तिथे जमीनही नसते, फक्त रेतीच रेती असते, जे डोळ्यांना दिसत असतं ते कधीच नसतं. त्याबरोबर मानिनी म्हणते, गुरुजी तुम्ही असं का बोलताय, नक्की तुम्हाला काय संकेत द्यायचे आहेत. गुरुजी म्हणतात, आता बघ, तुझ्या नजरेला असं दिसतंय घरात 2 पाळणे हलणार आहेत, पण कदाचित एकच हलला तर. त्याबरोबर मग गुरुजींनी असं म्हटल्यावर मानिनी म्हणते, गुरुजी अहो काय बोलताय ते स्पष्ट बोला, असं कोड्यात बोलू नका प्लीज. गुरुजी म्हणतात, मानिनी, संकेत देणं माझं काम आहे, त्याच्या मागील अर्थ शोधून काढणं तुमचं कर्तव्य. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आता नंदिनीला जीवा डोळे उघडायला लावतो. नंदिनीने डोळे उघडल्यावर मग जीवा तिला म्हणतो, नंदिनी हे बघ, मी तुला कुठे घेऊन आलो इथे. आता जीवा नंदिनीला अनाथ आश्रमात घेऊन आलेला असतो. नंदिनी म्हणते, अनाथ आश्रम, इथे का आलो आहे आपण जीवा. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी हे बघ, तसंही आपल्याला बाळ होणार नाही आहे ही गोष्ट तर आपल्याला डॉक्टरांनी आधीच सांगितली, आपण 2-3 डॉक्टरांचे ओपिनियनसुद्धा घेतलेत, त्यातूनही हेच निष्पन्न झालं आहे की आपण आईबाबा होऊ शकत नाही.
जर आपण एखाद्या बाळाला जन्म देऊन त्याचे आईवडील नाही होऊ शकत, तर ह्या आईवडील नसलेल्या मुलांना आईवडिलांचं प्रेम देऊन आपण आपलं आईवडील होण्याचं सुखसुद्धा भोगू शकतो, आपण आपली भूकसुद्धा मिटवू शकतो आणि एखाद्या अनाथ मुलाला आईवडील मिळू शकतील, चांगलं कुटुंब मिळू शकेल, त्याला चांगलं संस्कार, चांगलं वात्सल्य सगळंच मिळू शकेल. म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. हे बघ, आपण आत्ता मूल दत्तक घेतलं काय आणि आणखीन 4-5 वर्षांनी मूल दत्तक घेतलं काय, फरक पडतोच कुठे. त्यावर मग नंदिनी म्हणते की जीवा, पण मुळात हे मूल दत्तक घेण्याचं फॅड तुमच्या डोक्यात आलंच कुठून? जीवा म्हणतो फॅड? काय बोलतेस तू हे? त्यावर नंदिनी म्हणते सोप्या भाषेत खूळ. त्याबरोबर जीवा म्हणतो हे खूळ नाही आहे नंदिनी. नंदिनी म्हणते जीवा, मला माझं मूल हवं आहे, माझ्यापासून असलेलं, तुमच्यापासून असलेलं. मला हे असं नाही हो जीवा, म्हणजे कसं हे सगळं? आपल्याला आपलं मूल नको का जीवा? जे आपलं असेल, ज्याच्यात तुम्ही असाल, मी असेन, आपले गुण असतील, आपला रंग असेल, आपलं रूप असेल. त्याबरोबर जीवा म्हणतो नंदिनी, रंग, रूप या सर्व गोष्टींनी काय करायचं आहे सांग ना. आणि राहिला प्रश्न गुणांचा, तर गुण हे कधीही असेच डायरेक्ट कुणामध्येच येत नाही. ते येतात ते संस्कारातून, ते येतात ते शिकवणीतून. आणि बघ ना माझ्याकडे, मी तुझ्यासमोरचं जिवंत उदाहरण आहे. बघ, मला माझ्या आजीने जास्त लहानाचं मोठं केलं, आजीने माझे जास्त लाड केले, माझ्यावर संस्कार केले. मी आहे की माझ्या आजीसारखा, आईपेक्षा आणि बाबांपेक्षाही जास्त मला आजीची सवय होती. मग त्याबरोबर आता त्या ठिकाणी त्या ज्या तिथल्या सिनियर असतात त्या एका लहान बाळाला घेऊन आलेल्या असतात. आता जीवानेच खरं तर त्यांना ते लहान बाळ तिथे आणायला लावलेलं असतं. मग जीवा त्यांच्याकडून ते बाळ घेतो आणि नंदिनीला म्हणतो बघ बघ या मुलीकडे, आता मला सांग, हिला काय माहिती, हिला जन्म कुणी दिला, हिचे आईवडील कोण आहेत, हिलाच काय, ही गोष्ट कुणालाच नाही माहिती. तुला ना, मला ना, ह्या मॅडमना, कुणालाच नाही माहिती, बरोबर ना. आणि मुळात हे मूल आपण दत्तक घेतो ही गोष्ट कोणाकोणाला माहिती आहे? फक्त तुला, मला आणि या मॅडमना. या व्यतिरिक्त ही गोष्ट इतर कोणालाही कळणार नाही आहे नंदिनी. आणि तसंही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काव्यासाठी हे आपण एवढं मोठं नाटक करायला घेतलं आणि मग एवढ्या मधल्या वाटेवरून शेवटी मागे फिरताना नंदिनी आपल्यालाही खूप त्रास होईल. ह्या 3 महिन्यात नंदिनी, तू प्रेग्नंट नसतानाही आपण तू प्रेग्नंट असल्याचं आयुष्य जगलो आहे, स्वप्न बघितली आहेत, इच्छा तयार केल्या आहेत आणि पुढे जाऊन ह्या सगळ्या अचानक मोडून टाकायच्या. त्यावर नंदिनी म्हणते जीवा, तुम्हाला आत्ता हे सगळं ना खूप सोपं वाटतं आहे बोलायला, पण हे सगळं पुढे जाऊन खूप कॉम्प्लेक्स होऊ शकतं. तुम्ही भविष्याचा विचार केला आहे का? आपण आज समजा हे मूल दत्तक घेऊ दत्तक, पण जेव्हा आपल्याला पुन्हा दुसरं बाळ होणार नाही, तेव्हा जेव्हा आपल्याला घरचे प्रश्न विचारतील, तेव्हा तर घरात सगळ्यांना समजेलच ना की मला मूल होऊ शकत नाही, मी आई होऊ शकत नाही म्हणून. मग तेव्हा जेव्हा लोकांना कळेल की हे बाळ दत्तक आहे, तेव्हा शेवटी घरात फरक केला जाईल जीवा आपल्या मुलीमध्ये आणि पार्थ आणि काव्याच्या बाळामध्ये. त्याबरोबर मग जीवा म्हणतो का? त्यावर नंदिनी म्हणते कारण कितीही झालं तरी ते देशमुखांच्या घरातलं, देशमुखांचं मूल असणार आहे आणि ही मुलगी आपण दत्तक घेतलेली असणार आहे. उद्या सगळ्यांच्या मनात हीच गोष्ट येईल, ही मुलगी कोणाची आहे, कुठली आहे, काय आहे, कशी आहे, वगैरे वगैरे. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला तर त्रास होईलच, पण त्याहूनपेक्षा जास्त त्रास या मुलीला होईल. कळतं आहे का तुम्हाला? आणि हेच मला नको आहे. आणि त्या उलट जर आपण सेरोगेसिव्ह करून घेतलेलं असेल ना जीवा, तर त्या बाळाला जन्म जरी मी दिलेला नसला ना, तरीसुद्धा ते बाळ आपलं असेल, आपल्या रक्तामासाचं, आपलं. कळतं आहे का तुम्हाला? त्याच्यामध्ये सगळं आपलं असेल. त्याबरोबर जीवा म्हणत असतो नंदिनी, नंदिनी थांब, तू असा विचारच का करतेस मुळात की आपल्या घरचे असं काहीतरी करतील? हे बघ नंदिनी, आपल्या घरामध्ये ना मुळात भुरसट विचारांचं कोणीही नाही आहे, सगळे वेल एज्युकेटेड क्वालिफाईड लोक आहेत. त्यामुळे मुळात असं काही आपल्या घरात घडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट, ही गोष्ट घरामध्ये कळणारच नाही ना की हे बाळ आपण दत्तक घेतलं आहे. त्यावर नंदिनी म्हणते कसं? त्यावर जीवा म्हणतो ऑलरेडी तू प्रेग्नंट असल्याचं नाटक करतेस आणि जोपर्यंत काव्याची डिलिव्हरी होणार नाही तोपर्यंत तू हे नाटक कंटिन्यू करणार आहेस. म्हणजे जवळपास 7 महिने. 7 महिन्यांच्या नंतर उरतात किती? 2 महिने. 2 महिने मग तू आणखीन हे नाटक असंच कंटिन्यू नाही करू शकत पुढे. 2 महिन्यांनी आपण असं सांगायचं घरी की तुझी डिलिव्हरी झाली आणि तुला ही मुलगी झाली. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते अहो जीवा म्हणतो नंदिनी प्लीज, पण किंतु परंतु नको करूस. हे बघ, तसंही सेरोगेसिव्हसाठी सेरोगेट मदर मिळवणं खूप जास्त अवघड काम आहे. सेरोगेट करणं खूप रिस्की आहे.
मला सांग, जर त्या मुलीने सांगितलं की मी हे सगळं यांच्यासोबत करते, तर आपल्या घरातल्यांवर काय दिवस येतील, किती त्रास वाटेल सगळ्यांना. त्यापेक्षा जर आपण हे बाळ दत्तक घेतलं आणि कोणालाच नाही सांगितलं की आपण एक मुलगी दत्तक घेतली, तर विषयच संपेल ना. आणि राहिला प्रश्न आपण दुसरं मूल होऊ द्यायचं की नाही, हे बघ, हा प्रत्येकाचा वैयक्तिक आयुष्यातला वैयक्तिक प्रश्न असतो की माणसाला किती मुलं माणसाने होऊ द्यावी. आपण बोलू शकतो की आम्हाला एकच मुलगी बाद झाली, आम्हाला मूल नको आहे, म्हणून आम्ही एक मुलीवरती थांबलो, विषय संपला. पण जर सेरोगेसी करण्याचा विचार केला ना नंदिनी, तर त्यामध्ये खूप जास्त लोकांची इन्व्हॉल्वमेंट होत जाते. मग त्या सेरोगेट मदरची इन्व्हॉल्वमेंट होत जाते. मग आपल्याला तिची काळजी घ्यावी लागते. काळजी वगैरेसुद्धा एखाद्या वेळी आपण घेऊ, सगळं करू, पण घरी कोणाला कळलं या सगळ्याबद्दल, तर शेवटी तीसुद्धा नात्यातच असणार आहे ना. चुकून कधी बोलता बोलता कुणाजवळ पटकन बोलून गेली तर. त्याबरोबर मग मात्र आता नंदिनी गप्प बसते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता आता चित्रा असते, ती नंदिनीला फोन करत असते की नंदिनी, आपल्याला ती फाईल हवी आहे. नंदिनीताई, पण नंदिनी काही फोन उचलत नसते, कारण ती त्या ऑफिसमध्ये बसलेली असते, ती जीवाबरोबर बोलत असते. मग आता शेवटी चित्रा ही घरी येते फाईल घेण्यासाठी. आता चित्रा जेव्हा फाईल घेण्यासाठी घरी येते, तेव्हा काव्य तिच्याकडे फाईल देते. चित्रा जातच असते, इतक्यात मानिनी काकू तिकडे येतात. मानिनी काकू म्हणतात, अगं तू चित्रा ना. त्याबरोबर मग आता ती गप्प बसते. त्यावर मग आता मानिनी काकू म्हणतात, अगं चित्रा, असं काय गप्प बसलीस, ये ना, ये घरात, ये बस. त्याबरोबर चित्रा बसते. मानिनी काकू म्हणतात, खरंच ग बाई, खरंच तुझं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. नाही म्हणजे आजपर्यंत बहीण भावाचं नातं किती चांगलं असतं, किती पवित्र असतं, हे फक्त आपण ऐकलं आहे. पण आज तुझ्या रूपाने खरोखर पाहायलाही मिळालं. स्वतःच्या भावासाठीच नाही, तर तू तुझ्या वहिनीसाठी सुद्धा किती काय करतेस. म्हणजे आपल्या वहिनीला मूल होत नाही आहे, म्हणून तिच्यासाठी तू स्वतःचा गर्भ देतेस. तू स्वतःच्या गर्भात तिचं बाळ वाढवणार आहेस, आणि वाढवणार ते वाढवणार. वर्ण 9 महिन्यांनी ते बाळ जन्माला आलं की तिला सुपूर्तही करणार, आणि ते बाळ तिला आई म्हणणार तुझ्या समोर. खरंच खूप धाडस लागतं ग बाई ह्या सर्व गोष्टी करायला. त्याबरोबर चित्रा म्हणते, काय बोलताय तुम्ही हे काकू, सेरोगेसी आणि मी 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 का करू हे सगळं, मुळात मी असं काही करणारच नाही आहे, कोण बोललं तुम्हाला. त्याबरोबर मग मानिनी काकू म्हणतात, अगं असं काय करतेस, तुझ्या भावाच्या लग्नाला 9 वर्ष झाली, तुला मूल होत नाही आहे, म्हणून तुला सेरोगेसी करायचं आहे ना. त्याबरोबर मग चित्रा म्हणते, काकू अहो काय बोलताय तुम्ही हे, कुठला भाऊ, कोणाचा भाऊ, अहो मी अनाथ आहे, म्हणूनच तर नंदिनीताई आणि जीवादादाने माझं कन्यादान केलं ना, म्हणूनच तर आनंद निवासाच्याच आवारात माझं लग्न लागलं ना. त्याबरोबर मग मानिनीच्या लक्षात येतं की एकदा नंदिनीने तिला सांगितलं होतं की चित्रा ही अनाथ आहे. मग मानिनी चित्राला म्हणते, सॉरी चित्रा, खरंच सॉरी, मला ह्या सर्व गोष्टी लक्षात नाही आल्या. त्याबरोबर मग चित्रा म्हणते, पण तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं. त्याबरोबर मग आता मानिनी काकू म्हणतात, अगं ते नंदिनी फोनवरती बोलत होती सेरोगेसीबद्दल, आणि ती चित्रा म्हणाली, तर मी तुला ओळखते ना, आणि तुझंही नाव चित्रा आहे, म्हणून मला वाटलं की ती चित्रा तूच आहे. सॉरी हा चित्रा. त्याबरोबर चित्रा काही हरकत नाही काकू बोलून निघून जाते. मानिनी काकूंच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते की याचा अर्थ जीवा आणि नंदिनीच माझ्याबरोबर खोटं बोलले तर नाही ना. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो पार्थ असतो तो घरी आलेला असतो. काव्य आता लोकरने स्वेटर विणायचा प्रयत्न करत असते, पण काव्याला काही ते सगळं काही जमत नसतं. अर्थात फर्स्ट टाईम असतो काव्याचा. त्यावेळी पार्थ तिकडे येतो. काव्याची ही तारेवरची कसरत बघतो आणि काव्याला म्हणतो, ओ ओ ओ काय चाललंय काय, का त्या धाग्याबरोबर कुस्ती कबड्डी खेळताय. त्याबरोबर काव्या म्हणते, जोक सुचतोय ना तुम्हाला, जोक सुचतोय ना. अहो पार्थ बघा ना, अहो मला आईंनी लोकरपासून छान स्वेटर वगैरे काहीतरी होणाऱ्या बाळासाठी असं सांगितलं आहे, आणि मला मात्र त्यातलं काही जमतच नाही आहे. आईंनी खूप आवडीने आणली आहे ही लोकर माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी. त्याबरोबर पार्थ म्हणतो, तुमच्या बाळासाठी. त्यावर काव्य म्हणते, अहो म्हणजे आपल्या बाळासाठी हो, पण मला जमत नाही आहे त्याचं काय. त्याबरोबर पार्थ म्हणतो, पहिली गोष्ट आणा ते इकडे. त्यावर काव्या पार्थच्या हातामध्ये ते लोकर देते. पार्थ म्हणतो, काव्या हे बघा, हे सगळं करायला ना पुढे अख्खं आयुष्य पडलेलं आहे. आपलं मूल जन्मभर आपल्याच जवळ असणार आहे जन्माला आल्यानंतरपासून. पण सध्या ना तुमची महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर तुमची एक्झाम, फायनल एक्झाम, आणि आता ती तोंडावरती येते जवळ, आणि तुम्ही हे सगळं करायला वेळ कुठे घालवताय. आईचं काय, आई तुम्हाला सहज बोलून गेली आणि तुम्हीसुद्धा सिरियसली ते सगळं करायला घेतलं.
त्यावर काव्या म्हणते, पार्थ अहो मी काय माझा वेळ वाया घालवून हे सगळं नाही करत आहे. मला आईंनी सांगितलं की तू मध्ये मध्ये थोडासा ब्रेक घे आणि जेव्हा ब्रेक घेशील तेव्हा हे सगळं कर. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या ब्रेक हे दुसरं काम करण्यासाठी घ्यायचा नसतो, तर ब्रेक हा रिलॅक्समेंटसाठी, आराम करण्यासाठी घ्यायचा असतो. समजलं का? त्यावर काव्या म्हणते, ठीक आहे मग मी नाही करत ते लोकर काम, तुम्ही करा. तसंही आजपर्यंत असा म्हणजे एक आराखडाच आहे की बाळासाठी स्वेटर वगैरे आई विणते, आई बनवते. पण आता पहिल्यांदा आपण नवीन इतिहास बदलूया, नवीन इतिहास घडवूया. पार्थ म्हणतो, इतिहास काय बरं? त्यावर काव्या म्हणते, आपल्या बाळासाठीचं स्वेटर तुम्ही विना. पार्थ म्हणतो, काय बोलताय हे काव्या, मी आणि स्वेटर? काव्या म्हणते, हो का, काय हरकत आहे? तसंही आई जर एवढं सगळं करते, 9 महिने बाळाला पोटात ठेवते, जन्म देते, त्याचं संगोपन करताना सगळ्या गोष्टीत पुढे पुढे असते, तर मग बाबा साधं स्वेटर नाही बनवू शकत, मग काय उपयोग? तसा पार्थ हसतो आणि म्हणतो, मज्जा करताय ना माझी? हां, मज्जा करताय ना? मज्जा करू नका काव्या. काव्या म्हणते, मी मजा नाही करत आहे पार्थ, मी सिरियसली बोलते. पार्थ म्हणतो, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. त्याबरोबर मग काव्या म्हणते, कॉमन मॅन? त्यावर पार्थ म्हणतो, वर्ल्ड बेस्ट फादर. त्याबरोबर काव्या लगेच हसते आणि म्हणते, ठीक आहे बघूया ना, बघूया हे स्वेटर तुम्हाला विणायला जमतंय की नाही, वर्ल्ड बेस्ट फादर, बघूया. मग पार्थ हसत हसत ती सुई धागा घेतो आणि म्हणतो, पहिलं तर तुम्ही हा जो काही गुंता केला आहे ना या लोकरचा, तो सोडवावा लागेल, त्यानंतर मग काय ते बघायचं. मग पार्थ आता काव्याने केलेला सगळा लोकरचा गुंता सोडवत असतो. काव्या पार्थला म्हणते, देशमुख माझ्या आयुष्यात जर कधी असा कसला गुंता झाला तर सुद्धा तो सोडवाल ना? पार्थ म्हणतो, तुमच्या आयुष्यात मी कधी कसला गुंता होऊच देणार नाही आहे, कळलं ना? तर दुसऱ्या बाजूला इकडे मानिनी काकू हळूहळू एक एक धागेदोरे जोडत असतात. सॅरोगेसीचा पेपर सापडणं, चित्राला आई वडीलच नसणं, चित्रा अनाथ असणं आणि नंदिनी काव्याने खोटं बोलणं. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे जी त्यांच्या घरातली कामवाली आशा असते, आशा कपडे धुवायला गेलेली असते आणि त्यावेळी आशाला कपडे मशीनला लावताना जीवाच्या खिशामध्ये ती अनाथ आश्रमाची चिठ्ठी सापडते. आता ती चिठ्ठी आशाला तर काही वाचता येत नाही, त्यामुळे आशा मानिनीकडे घेऊन जाते आणि मानिनीला ती चिठ्ठी देत म्हणते, मला ही जीवादादांच्या पॅन्टमध्ये सापडली. त्याबरोबर मग आता लगेचच मानिनी काकू म्हणतात की हे दोघं अनाथ आश्रमात कशाला गेले होते, यांचं तिकडे काय काम होतं? नक्कीच पाणी कुठेतरी मुरतं आहे, पण नेमकं पाणी कुठे मुरतं आहे हे मला शोधून काढायलाच हवं. नक्की काय गडबड आहे हे बघितल्याशिवाय काही आता माझ्या मनाला चैन येणार नाही, मला शांती मिळणार नाही. आता हा सर्व प्रकाराचा छडा हा लावलाच पाहिजे. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला पार्थ हा सुद्धा काव्याची खूप काळजी घेत असतो. तर इकडे जीवाचे जे काही म्हणणे असते ते नंदिनीला पटते. नंदिनीने आता डोळे उघडलेले असतात आणि ती म्हणते की जीवा तुमचं बरोबर आहे, मूल दत्तक घ्यायचा निर्णय आपला आहे. मग तो कोणाला पटतोय किंवा कोणाला नाही पटतो याने काहीच फरक पडत नाही. उलट भविष्यात पुढे जाऊन सगळ्यांना या गोष्टीचा आनंदच होईल. चालेल, आपण घेऊया एक मूल दत्तक. त्याबरोबर मग आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना मिठी मारतात. तसा हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.